महत्त्वाची बातमी आहे। वारी दरम्यान एक अपघात झालेला आहे। जेजुरी जवळ वारकऱ्यांच्या ट्रकचा अपघात झालाय। ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय। 10हून अधिक जण जखमी झाली आहेत असं कळतंय। दरम्यान 4 वारकरी गंभीर जखमी झालेले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या जखमींची विचारपूस करायला रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतायत। रुग्णालयात त्या गेलेल्या होत्या जखमींची विचारपूस करायला। ही घटना कशी घडली, काय झालं नेमकं या संदर्भात त्या माहिती घेत आहेत। 3 महिला वारकऱ्यांचा यात मृत्यू झाला आणि 10हून अधिक जण किरकोळ जखमी झाले। आज सकाळी जो महिला वारकऱ्यांचा अपघात झालेला आहे तो अतिशय वेदनादायी आणि दुःखदायक आहे। या अपघातामध्ये 3 स्त्रियांचा मृत्यू झालेला आहे। त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि खरोखरच मनाला धक्का देणारी घटना आहे। ह्याच्यामध्ये अजून 7 स्त्रिया जखमी आहेत। जखमींचा उपचार इथे चालू आहे 2 ठिकाणी। 2 जण काही आयसीयू मध्ये आहेत, काही नॉर्मल आहेत। त्यामुळे उपचार अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आणि चांगल्या प्रकारे काळजी घेण्याची मी त्यांना सगळ्यांनाच प्रशासनातर्फे सूचना दिलेल्या आहेत। जे जखमी झाले किंवा जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून काय मदत करावी? आपल्याला माहिती आहे की मागे सुद्धा एक GR निघाला होता की वारकरी लोकांना, मृत व्यक्तींना 4 लाख रुपये आपण त्याच्यामध्ये जाहीर केलेले आहेत आणि जखमींचा खर्च सुद्धा त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे, म्हणजे खूप क्रिटिकल असेल तर 74,000 रुपये वगैरे अशा प्रकारचे आपण खर्च देणार आहोत। त्यामुळे त्यांनाही आपण मोफत उपचार आणि खर्च त्यांच्यासाठी देणार आहोत शासनातर्फे। आपण पाहतो पुणे पंढरपूर दिवे घाटाचा खालचा भाग अजूनही पूर्ण झालेला नाही। वारी सासवडमध्ये यायला उशीर झाला। घाट रोड लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी सगळ्या लोकांना का तसे आदेश दिले होते आम्ही की लवकरात लवकर पूर्ण करा आणि तसं पूर्णही केलं होतं। पण लोकांचा ओसंडून वाहणारा जो सागर आहे त्याच्यामुळे अनेक अडथळे येत होते। मध्येच चुकून एखादं वाहन शिरल्यामुळे तसं ट्रॅफिक मला वाटतं त्याच्यामुळे वेळ झाला। पण शासनाने सर्वतोपरी सगळ्याच बाजूने पूर्ण तयारी केलेली होती आणि तसे पूर्वतयारीचे आम्ही अनेक मीटिंग्स घेऊन, असा आढावा घेऊन त्यांना आदेशही दिले होते। त्याप्रमाणे पालखी यायच्या अगोदर तशी पूर्णपणे तयारी झालेली होती। सुनेत्राताई पवार जखमींना भेटून आल्या। 7 महिला जखमी आहेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। त्यातल्या काही गंभीर जखमी आहेत। 3 जणांचा मृत्यू झाला, 3 महिला मृत्युमुखी पडलेल्या आहेत। त्याच्याविषयी त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। असं व्हायला नको होतं। आणि जेव्हा दिवेघाट उतरल्यानंतरच्या रस्त्याचा जो मुद्दा आला त्याच्यावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे। त्या म्हणाल्या की आधीच अनेक बैठका घेऊन वारीच्या आधीच सगळं काम पूर्ण करा अशा सूचना आम्ही केलेल्या होत्या। तसं कामही झालेलं होतं। जेजुरी जवळ वारकऱ्यांना ट्रकची धडक बसलेली आहे आणि यामध्ये 3 महिला वारकरी मृत्युमुखी पडलेल्या आहेत। 7हून अधिक वारकरी जखमी झालेले आहेत। या 7 महिला वारकरी ज्या जखमी झाल्यात त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे, काही नॉर्मल आहेत, व्यवस्थित आहेत, स्थिर आहेत अशी माहिती सुनेत्राताईंनी दिली। सुनेत्राताईंनी आत्ताच जाऊन जखमींची विचारपूस केलेली आहे। रुग्णालयामध्ये त्या होत्या। वारकऱ्यांचा अपघात वेदनादायी असं सुनेत्राताई पवार म्हणालेले आहेत। रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींची विचारपूस केली। 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला याविषयी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। घटना दुर्दैवी आहे असं त्या म्हणाल्या। आता हा ट्रक कसा घुसला, त्याने धडक कशी दिली या सगळ्याविषयीची माहिती पोलीस घेत आहेत असं त्या म्हणाल्या आहेत। आज सकाळी ही घटना घडली आहे। बेलसर टोलनाक्यावरून जेजुरीकडे जात असताना एका ट्रकची वारकऱ्यांना धडक बसली आणि त्यामध्ये 3 महिला मृत्युमुखी पडल्या। काही जण जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। महिलांची संख्या जास्त आहे जखमींमध्ये। महत्त्वाची बातमी आहे। वारी मार्ग हरिनामाचा गजर सुरू होता। वारकऱ्यांची झपाझप पावलं पंढरपूरकडे रवाना होत होती। आज जेजुरीचा टप्पा होता। ही जी पालखी आहे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आहे।